नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर मुंबईकरांनी गर्दी केली आहे। मोठ्या संख्येने तरुणाई मरीन ड्राईव्हवर आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरात दाखल झाली आहे। मुंबईमध्ये दक्षिण मुंबईतील ही ठिकाणं म्हणजे सर्व पर्यटकांसाठी मुंबईकरांसाठी सुद्धा आकर्षणाची केंद्र आहेत। पसरलेला समुद्र आणि गेटवे ऑफ इंडियाचं वातावरण जोडीला हलकीशी थंडी, अशा वातावरणामध्ये सरत्या वर्षाला निरोप देत सूर्यास्त बघण्याचा आनंद सगळेच घेत असतात। जोडीला गेटवे ऑफ इंडियाचं देखणं वास्तुशिल्प, बाजूला असलेला ताज हॉटेल। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। धनंजय, तुम्ही आता कोणत्या स्पॉटला उभे आहात? कसं वातावरण आहे? लोकांशी बोलल्यावर काय प्रतिक्रिया येतात? प्रसन्न, मी सध्या आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटक या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली। मी ही दृश्य थेट आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतो। हा संपूर्ण मरीन ड्राईव्ह आणि नरिमन पॉइंटचा हा पट्टा आहे आणि मुंबईतील प्रसिद्ध असा हा भाग असल्यामुळे समुद्रकिनारी या ठिकाणी पर्यटक आणि मुंबईकर आलेले आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही तासांपासून हे मुंबईकर या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी सूर्यास्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मुंबईकरांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केलेलं आहे, ते फोटो कैद केलेले आहेत आणि आता वाट आहे ती नवीन वर्षाची, 12च्या ठोक्याची आणि नववर्षाचं स्वागत या ठिकाणी मुंबईकरांकडून केलं जाईल। अगदी तरुण मंडळे सकट सगळेच या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आनंदाचं वातावरण आहे नवीन वर्षाचं, या ठिकाणी नवीन वर्षाचं स्वागतासाठी हे सगळेच। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। सरत्या वर्षाला निरोप दिलेला आहे, सूर्यास्त झालेला आहे, आता नवीन वर्षाची वाट पाहता 12च्या ठोक्याची। काय उत्साह आहे? काय उत्साह आहे? भरपूर उत्साह आहे मनात। काहीतरी नवीन परत 2024 मध्ये झालं, आता 25 मध्ये काहीतरी नवीन होणार, त्याचा उत्साह आहे आतमध्ये। तुम्ही या ठिकाणी नरिमन पॉइंटला आलेला आहात मरीन ड्राईव्ह परिसरात, काय नेमका नवीन संकल्प असणार आहे? आज कशा पद्धतीचं सेलिब्रेशन? आम्ही आपल्या फिटनेसवर जास्त, एक्चुअली मराठी येत नहीं, हाँ मराठी आता, फिटनेस पे हम लोग हमारा ज़्यादा ध्यान देंगे। और अभी हम पूरी फैमिली साथ में हैं। मेरे सिस्टर आई, वो पुणे से स्पेशली यहाँ पे आए हैं मरीन ड्राइव पे, ये लास्ट डे सेलिब्रेट करने के लिए। तुम्ही पुण्यावरून आलेला आहात, काय वेगळं मुंबईत वाटतं? आजच्या दिवशी शेवटचा दिवस आहे, काय एक्साइटमेंट आहे? फुल ऑफ हैप्पीनेस, फुल ऑफ जॉय, अच्छा लग रहा है, क्लाइमेट भी बहुत अच्छा है। आपल्यावर आणखी काही जण आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही कुठून आलेला आहात? आणि जी हाँ, हिंदी ही मैं बोलती हूँ। आप इंदौर से आप यहाँ पर आए हो, साल खत्म होने वाला है, नया साल शुरू होने वाला है, कैसा माहौल? मरीन ड्राइव का जो उत्साह उल्लास मैंने पिछली बार देखा था, वही देखने वापस आई हूँ। पिछली बार कैसा माहौल था, इस बार कैसा? उत्साहित था। सारे लोग रात को 12 बजे जब देखा, बहुत उत्साहित थे लोग, इसलिए अभी फिर आई हूँ। आप क्या कहना चाहोगे? मैं भी यही कहना चाहूँगी कि नया साल सबको खूब खुशियाँ लाए, सब स्वस्थ रहें और पूरा भारत एकदम से एकदम रंग में रंगे। और नया साल का तो पूरा बॉम्बे में ही बहुत उत्साह रहता है, सब दूर दूर से आता। मैं भी बोरीवली से ही आई हुई हूँ, मतलब पर बहुत उमंग। अभी 12 बजे के बाद देखेंगे तो पूरा पुलिस की लाठीचार्ज, सबको बाहर मरीन ड्राइव्स के इधर से बहुत अच्छा माहौल, बहुत खुशी है, बढ़िया माहौल, खुशी का माहौल होता है, बहुत अच्छा होता है। आप सोचिए कि मैं वहाँ से चल के ये देखने के लिए यहाँ आई हूँ। प्रसन्न, आपण जर पाहिलं तर थेट इंदोरवरून जे आहेत या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी आलेले पाहायला मिळतात। बरीच जण आहेत, तरुण मंडळी सुद्धा आहेत आपल्यावर, तरुण आहेत, त्याच्याशी बोलूया। काय सांगाल तुम्ही, काय नवीन यावेळेस संकल्प केलाय? नवीन वर्षात काय करणार आहात? नए नए मोटिवेशन लूँगा, आगे पढ़ाई करना है वो करूँगा, एंजॉय करूँगा, फिटनेस करूँगा, सब करूँगा। तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा इथे उपस्थित आहात, आज कशा प्रकारचं सेलिब्रेशन फॅमिली सोबत आहे? फॅमिली इकडे आहे, म्हणजे सर्व सेलिब्रेशन ऑटोमॅटिकली आहे आणि बघा माहोल बघा इकडचा आहे। मुंबईत अनेक ठिकाणं आहेत अशी, पण नरिमन पॉइंट आहे, मरीन लाईन स्पेशल आहे, म्हणजे लाइटिंग बघा, तुम्ही पब्लिक बघा, म्हणजे चार्म इज डिफरंट, यू नो। आपण पहिला समुद्र किनारा अर्थात आणि हा माहोल आहे या ठिकाणी सगळा, आणि दूर दूरपर्यंत जर आपली नजर गेली तर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आता वाढताना पाहायला मिळेल आणि थेट संपूर्ण हा परिसर 12 वाजेच्या जवळपास आतिषबाजीने या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल। आणि जर आपण पाहिलं तर आता
पर्यटक सुद्धा हळूहळू वाढताना आपल्यावर बच्चे कंपनी सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. क्या बताओगे आप यहाँ पर कहाँ से आए हो? मैं मुंबई से हूँ, कांदीवली से. और फिर मैं होप करता हूँ कि बहुत सारी खुशी आए नेक्स्ट ईयर, सब अच्छा जाए. बहुत सारी पढ़ाई करना है. ये एक सवाल ऐसा है कि ये जो साल गया 2024, उसमें क्या सीखने को मिला और अगले साल में क्या वो लेके जाओगे आगे? सीखने को मिला कि पढ़ना, स्कूल के साथ जो भी पढ़ाई चल रही है उसके साथ रहना चाहिए, पीछे नहीं रहना है. हाँ, बस वही है. 2024 कसं गेलं? 2024 चांगलं गेलं, तसं छान गेलं. काय या वर्षात काय असं लक्षात राहील की हे 2024 मध्ये झालंय आणि हे कायम लक्षात राहील? 2024 मध्ये जे झालेले आहे चांगलं झालं, पण येणाऱ्या 2025 सालही चांगलं जावं सर्वांना, बस हीच अपेक्षा. 2025 चांगलं. आप क्या बताओगे 2024 कैसे गया आपका? अच्छा गया, मैंने बहुत मज़ा किया 2024 में. लगता है 2025 में बहुत पढ़ाई करनी पड़ेगी. 2024 चांगला गेलाय, पण 2025 मध्ये खूप अभ्यास करावा लागेल असं तिचं मत आहे. पण हाच सगळा उत्साह आहे. प्रत्येक जणांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या प्रसन्न आपल्याला की तब्येत असेल, सगळ्या गोष्टी असतील, सुख समृद्धी ही 2025 मध्ये आली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन 2024 मध्ये झाल्या गेल्या गोष्टी सोडून 2025चं स्वागत हे आनंदात करण्यासाठी सगळे या ठिकाणी कुटुंबासह, मित्रमंडळींसह या खास अशा प्रसिद्ध मुंबईतल्या नरिमन पॉइंट ठिकाणी सगळे एकत्र आलेले पाहायला मिळतात. आणि आता वाट पाहतायत ती 12 वाजेची, 12च्या ठोक्याची, म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी, नववर्षाचं स्वागत आणि आपल्या कुटुंबाबरोबरचा हा पुन्हा एकदा या वर्षीचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा एकत्र साजरी करण्यासाठी या ठिकाणी सगळे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि उत्साहाचं वातावरण हे मुंबईकर आणि मुंबईच्या बाहेरून आलेल्या पर्यटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रसन्न, धन्यवाद. या सगळ्या अतिशय उत्फुल्ल आणि उत्साहानं फसफसणाऱ्या अशा या प्रतिक्रिया पाहता आल्या. लहान थोर सगळे तिकडे आलेले आहेत. धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियांसाठी. तर हा होता मुंबईतला माहोल. दरम्यान एक चांगली बातमी आहे, आज रात्रभर पार्टी करता येणार आहे. पब आणि बार कधीपर्यंत सुरू राहणार आहेत, काय आहेत नियम, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. पार्टी करेंगे ऑल नाईट, कारण वाईन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. बियर शॉपी रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू असेल. क्लब पबना पहाटे 5 वाजेपर्यंत आज परवानगी आहे. 4 पेगची मर्यादा, हॉटेल्सकडून घरी पोहोचवण्याची व्यवस्था. मुंबईत पहाटेपर्यंत विशेष लोकल आणि बेस्टची ही सेवा आहे. राज्यातील अनेक मंदिरं रात्रभर दर्शनासाठी खुली ठेवण्यात आलेली आहेत. आणि हा उत्साह जरी असला तरी सुद्धा सुरक्षेचं भान सोडून चालणार नाही. आणि म्हणूनच 31st साठी मुंबईच्या रस्त्यांवर 15,000 पोलीस तैनात आहेत. मुंबईतील 31st अपार्टमेंटवर पोलिसांची करडी नजर असेल. ड्रंक अँड ड्राईव्ह करणं रोखण्यासाठी मुंबईत मोठी नाकेबंदी आहे. सागरी सुरक्षा आणि ड्रग्ज तस्करी विरोधात मुंबई पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे. बघूयात हा फौजफाटा कसा असणार आहे. पोलिसांचा तैनात 15,000 पोलीस तैनात आहेत. यात 2,184 पोलीस अधिकारी असतील, जे सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना संदेश देतील, निर्देश देतील. 12,000 पोलीस अंमलदार ड्युटीवर असतील. 8 अपर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उपायुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त, असा हा मुंबई पोलिसांचा फौजफाटा